मित्रांनो, आपण आता अशा मंदिरामध्ये आलेलो आहोत ज्या मंदिराला ब्रिटिश शासनाने 1909 मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते. पूर्वीच्या काळामध्ये जी मंदिरं बांधली जायची त्याच्या बांधकामाची शैली कशा प्रकारे असायची, जागा निवडण्याची पद्धत काय असायची, तर एक आयताकृती जर जागा असेल आणि तिथे जर मंदिर बांधायचं असेल तर तिथे मूळ प्रामुख्याने एक 2-3 फूट जमीन खोदली जायची, त्यातली माती बाहेर काढली जायची आणि ती माती पुन्हा त्यात टाकली जायची त्या आयताकृती भागामध्ये. जर माती पूर्णपणे समांतर जमिनीला जर लागली तर ती जागा चांगली आहे असं समजलं जायचं, किंवा मग त्या खड्ड्यामध्ये जो काही चौरसात्मक किंवा आयताकृती भाग जो काही खोदला गेलेला असेल त्यात पाणी टाकलं जायचं आणि पाणी जर झिरपलं तर ती जागा जी होती ती बांधकामासाठी चांगली नाही असं समजलं जायचं. अशा प्रकारे जागेची निवड केली जात असे. हे मंदिर 12व्या शतकात यादव घराण्यातील सुप्रसिद्ध राजा राव गोविंद ह्या राजाने बांधलेलं, तत्कालीन 2 लाख रुपये खर्च करून बांधलेलं हे मंदिर आहे. उंच चौथारा तयार करून त्यावरती मंदिर बांधण्यात आलेलं आहे. पूर्णपणे बेसॉल्ट खडकामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. मित्रांनो, या मंदिराचा विस्तार हा 125 बाय 55 फूट असून राजा गोविंद ह्या नावावरनं ह्या मंदिराचं नाव गोविंदेश्वर असं झालं. असे म्हणतात की इथे काही चोरांना हत्तीच्या सोंड्यामध्ये आणि नंदीच्या मुखामध्ये हिरे सापडले होते आणि ते अजून शोधण्यासाठी त्यांनी मूर्त्या ज्या होत्या त्या उद्ध्वस्त केलेल्या दिसतात. मित्रांनो, हे मंदिर शिवपंचायतन प्रकारामध्ये बांधकाम करण्यात आलेलं मंदिर आहे. मंदिराच्या मध्यभागी महादेवाचे मंदिर, तर आजूबाजूने 4 मंदिरं जी आहेत ती छोटी, त्यामध्ये एक सूर्य, विष्णू, पार्वती आणि गणेशाचे मंदिर आहे. मित्रांनो, मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये शिवपिंड असून मंदिराच्या सभोवतालच्या भिंतीवरती रामायण, महाभारत तसेच इतर कथात्मक गोष्टींची रचना ही नक्षीकामाच्या स्वरूपात केलेली आढळते. मित्रांनो, महाराष्ट्राचा आणि तसेच भारताचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या अशा ह्या स्थापत्यकलेतील मंदिरांना आपण भेट द्यावी.